साहित्यिका आणि आनंदयात्री मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी यांच्या तटस्थतेच्या अवकाशातून या कादंबरी पुस्तकाचे प्रकाशन वेंगुर्ला येथे करण्यात आले. पत्रकार परिषदेमध्ये त्याची माहिती सांगावी असं मला का वाटलं हे आधी मी स्पष्ट करते की एखादी कादंबरी लेखन हे वाङ्मय प्रकारांच्या विविध लेखन प्रकारामध्ये अतिशय जटिल अशी ती एक प्रक्रिया असते आणि आव्हानात्मक असते. लेखकाच्या दृष्टीने ती आव्हानात्मक असते. अशा एका विशिष्ट प्रक्रियेतून गेल्यानंतर जी एक कलाकृती तयार होते, त्या कलाकृती मागे त्या लेखकाची नक्की भूमिका काय आहे, त्याला त्या कलाकृतीतून नक्की काय सांगायचं आहे आणि त्या कलाकृतीचा नक्की विषय काय आहे, ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. वाचकांनी कलाकृती वाचली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला असं घडतं की मोठ्या कार्यक्रमामधून या गोष्टी बाजूला राहतात आणि त्या पुस्तकाच्या विषयावरती फोकस होतोच असं नाही. जे त्या पुस्तकावरती बोलतील ते बोलतात, ते विद्वान असतात, परंतु वेळेअभावी म्हणा किंवा अन्य काही अडचणींमुळे ते त्या पुस्तकाच्या एकाच पैलूवरती बोलू शकतात आणि समग्र विषय लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. मग या पुस्तकाची कलाकृती निर्माण करत असताना माझी भूमिका काय आहे लेखिका म्हणून ही सांगावी, ती स्पष्ट करावी, म्हणून मी अशा प्रकारचा विचार केला आणि मला आपण सर्व बंधूंनी भगिनींनी सहकार्य केलं याबद्दल प्रथम मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. आता हा विषय सांगायचा झाला तर खर तर ही काहीशी सत्य घटनेवर आधारित आहे. परंतु सत्य घटनेवर आधारित आहे याचा अर्थ असा नाही की ही चरित्रात्मक कादंबरी आहे. चरित्रात्मक कादंबरी नाही, फक्त सत्य काही घटनांचा आधार घेतलेला आहे. बाकी लेखिकेने हे पुस्तक तयार करत असताना कल्पना विश्वाचा वापर केलेला आहे, तर कल्पना विलास केलेला आहे, स्वातंत्र्य घेतलेलं आहे आपल्या पद्धतीने प्रसंग रंगवायचं आणि त्यामुळे ही चरित्रात्मक कादंबरी होऊ शकत नाही. तर ही एक कलाकृती म्हणूनच याच्याकडे पाहिलं जावं. दुसरी गोष्ट अशी की यामध्ये हे जे असं नाव आहे त्याचं तटस्थतेच्या अवकाशात हे थोडस वेगळं असं नाव दिसतं वाटतं. तर ते नाव मी असंच का ठेवलं, तर या कादंबरीचा जो नायक आहे हा एका असाध्य अशा आजाराने ग्रासलेला आहे. त्याला माहिती आहे की मी अत्यंत थोड्या दिवसांचा सोबती आहे. तो थोड्या दिवसांचा आपण असलेला सोबती आणि आता समोर असलेला मृत्यू याचा त्याने स्वीकार केलेला आहे. ते त्याला मान्य आहे की मी थोडे दिवस होता जगणार आहे. मग त्याचं विश्व काय आहे, तर ऑपरेशन करून आल्यानंतर घरातली एका छोट्या रूम मधली एक कॉट आणि व्हीलचेअर वरून हॉलमध्ये आल्यानंतर खिडकीजवळ तो बसायचा. त्या खिडकीच्या बाहेरचं दिसणारं फक्त त्याचं विश्व, दिसणारं जग एवढंच त्याचं विश्व आहे. परंतु तो 2 पातळ्यांवरती जगतोय. म्हणजे हे झालं त्याचं वर्तमान काळ आणि वर्तमान काळात असतानाच तो भूतकाळामध्ये घेऊन येतोय. त्या भूतकाळामध्ये जात असताना फ्लॅशबॅकने सगळ्या या दाखवले त्याच्या जीवनातल्या घटना आणि त्या फ्लॅशबॅकनी जात असता हळूहळू त्याचा जीवन प्रवास सगळा दाखवलेला आहे. हा जीवन प्रवास दाखवत असताना आणि भूतकाळाच्या पातळीवर जात असताना तो जणू काही आपलं जे अंतरंग आहे ते अंतरंग अक्षरशः खरवडून काढतो. सगळ्या भावभावना तो वेचून बघतो किंवा तो तपासून बघतो. म्हणजे असं की त्याचा जो अंतरंगाचा मनाचा तळ आहे तो संपूर्ण ढवळून निघतो किंवा त्याच्या मनाची उलघाल आहे ती सगळी उलघाल ती शब्दांमधून त्या भावना मी शब्दांमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग एखादा नदीचा प्रवाह असतो, त्या प्रवाहाच्या काठावरती उभं राहिल्यानंतर प्रवाहाकडे जसं तटस्थ म्हणजे तटावरती उभा असलेला हा जसा त्या प्रवाहाकडे बघेल तसं हा नायक आपल्या जीवनातील घटनांकडे तटस्थ वृत्तीने बघतो, किराहिताच्या दृष्टिकोनातून बघतो. की मग अशा वेळेला त्याने केलेल्या चुका, त्याचे सगळे त्या चुकांची तो स्वीकार कसं करेल, घडलेल्या घटनांचं समर्थन कसं करेल, तो त्याच्या मनाची सगळी उलघाल होत असताना त्याची वैचारिकता काय असेल आणि
तटस्थतेचं ते वैचारिक विश्व व्यापक बनत असताना त्याच्या मनाची अवस्था काय असेल अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. आणि म्हणून तटस्थतेच्या अवकाशातून, पण तटस्थतेचा तो अवकाश त्याचा विस्तार पावत जातो आणि मग आपल्या जीवनाकडे तो तटस्थ वृत्तीने पाहत असताना एका वेगळ्या पातळीवरून तो विचार करतो आणि आपल्या जीवनाकडे पाहतो. हे सगळं वर्णन करत असताना त्याचं जे कथानक आहे ते मी आता सांगणार नाही. याचं कारण असं की कथानक सगळं सांगितलं तर मग त्याच्यातली उपयुक्तता संपून जाईल. ते वाचकाने वाचावं, आपण सर्वांनी वाचावं. पण हे पुस्तक लिहित असताना माझी भूमिका काय आहे की हे सगळं कशासाठी करायचं आहे, का करायचं. तर एक सत्य घटना बघितल्यानंतर मला ती इतकी अस्वस्थ करून गेली की ह्या माणसाला माहिती आहे की मला कॅन्सर झालेला आहे, मी आता 3 महिन्यातच जाणार आहे हे त्याला माहिती आहे. मग अशा वेळेला त्याच्या मनात काय आलं असेल, त्यानं ते जुनं सगळं भूतकाळ सगळा त्याला कसं आठवलं असेल आणि त्यावेळेला त्याच्या मनात आलेले विचार काय असतील ह्या एका विचाराने मला खूप अस्वस्थ करून टाकलं. म्हणजे मला रात्र झोप लागायची नाही ह्या एका विचाराने. आणि ती जी काही अस्वस्थता होती ना ती सगळी अस्वस्थता माझ्या या पुस्तकामध्ये उतरलेली आहे. आणि हे सांगत असताना, हे सगळं करत असताना काही सामाजिक प्रश्नांना स्पर्श केला गेलेला आहे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत की ज्या साहित्यिक दृष्ट्या एक लेखिका म्हणून मला त्या महत्वाच्या वाटतात. त्या अशा की नायकाचं बालपण जात असताना ते एका ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे. इथे 3 स्तर आहेत याचे. एक तर ग्रामीण स्तर, त्याचं बालपण गेलं तो, त्यानंतर मुंबईमध्ये त्याचं शिक्षण झालं, त्यानंतर रत्नागिरी आणि ह्याच्यातला जो वर्तमान काळ आहे तो पुण्यामधला आहे. म्हणजे शहरी आणि ग्रामीण दोनही जीवनांची सांगड घातली गेलेली आहे त्याच्या जीवनामध्ये. मग बालपणातल्या आठवणी सांगत असताना त्या ठिकाणी ग्रामीण भागातील सगळं जीवन म्हणजे नायकाचं जीवन सांगत असता भोवतालचं सगळं जीवन आलेलं आहे. त्यामुळे सुमारे 65 वर्षापूर्वीचा ग्रामीण भागातील जीवनाचा सगळा काय म्हणायचं तो हा त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सगळं लोकजीवनाचं प्रतिबिंब त्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. मग ते आगर, बागायतीला पाणी लावणं, कोळंब्याने पाणी काढून ते लावणं, सुपारीच्या बागा किंवा शेती, हे सगळं. त्याचबरोबर मंदिरांचा त्या काळातील असलेली, मंदिरांमध्ये असलेल्या रूढी, लोकांची रूढीप्रियता, रूढीग्रस्तता, हे पण असं हाही भाग आलेला आहे की रूढीप्रियता आणि सामाजिकता यांच्यामधल्या सीमारेषा जेव्हा माणसाला आकलन होत नाही त्यावेळेला माणूस काय करतो की त्याच्या आहारी जातो रूढीप्रियतेच्या किंवा रूढींच्या. आणि मग कर्जाच्या वगैरे आहारी जाऊन कर्जबाजारी होऊन काही कुटुंब या रूढीप्रियतेच्या चुकीच्या गोष्टीमुळं कशी वाताहत होते त्या कुटुंबांची, हा एक भाग या कादंबरीमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर सगळ्या लोकजीवनाचं प्रतिबिंब त्या काळातल्या इथे येत असताना हे सण वार उत्सव, तिथल्या वाटा, तिथल्या काय म्हणायचं त्याला घाट्या, डोंगर, उताराच्या वाटा, तिथल्या नद्या, खळखळतं पाणी, पाटाचं खळाळतं पाणी, हे सगळा निसर्ग त्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. ग्रामीण भागातलं हे जीवन आहे. त्याचबरोबर मुंबईला नायक गेल्यानंतर त्या ठिकाणी तो दुसऱ्याच्या घरी कामाला राहतो आणि आपलं शिक्षण करत असतो. कामाला राहून म्हणजे एक नोकर म्हणून राहून काम करत असताना गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये वाढत गेलेली दरी, त्या वाढणाऱ्या दरीतून गरिबांच्या गुणांची, कलांची होणारी गळचेपी, हाही मुद्दा या कादंबरीमध्ये आलेला आहे. तो प्रकर्षाने आपल्याला जाणवतो वाचत असताना. आणि वाचकाने कुठेतरी आतमध्ये तो वाचकांच्या मनाला कुठेतरी स्पर्शून जावा, त्यांनी अंतर्मुख व्हावं, त्यांनी विचार करावा की गरीब आणि श्रीमंत यांच्यातल्या दरीचे दुष्परिणाम सामान्य गरीब माणसांच्या मनांवरती काय होतात हे समजावं, यासाठी ते मी अधिक गहिरं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये वावरत असताना त्याला आलेले तिथे
गरीब मुलाला आलेले विविध अनुभव आणि त्याला बसलेले गरिबीचे चटके, त्याचबरोबर त्याच्या शिक्षणामध्ये येणारी अडचणी, नाईट स्कूलमध्ये जात असताना त्या नाईट स्कूलमध्ये येणाऱ्या ज्या गरीब, म्हणजे त्याला काय म्हणायचं, सामान्य अत्यंत तळागाळातील लोकांची जी मुलं येतात, त्या मुलांच्या जीवनातलं भयान असं वास्तव त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. लेखिका म्हणून ते मला दाखवणं, ते अधोरेखित करणं मला अधिक महत्वाचं वाटलं, ते केलेलं आहे. त्यानंतर लेखक नाही, सॉरी, नायक, हा नायक जीवन जगत असताना एका संघटनेच्या लोकांच्या संपर्कात येतो. तो संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता बनतो. तो निष्ठावंत कार्यकर्ता बनतो. त्या संघटनेची तत्व त्याला पटतात. त्याच्याशी त्याची अत्यंत प्रखर अशी निष्ठा असते, ती तो स्वतःच्या जीवनात उतरवतो आणि सगळं झोकून देऊन त्या संघटनेसाठी, तत्वांसाठी काम करतो. परंतु जेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की मी ज्या तत्वांसाठी आयुष्यभर लढलो, मी ज्या तत्वांसाठी झिजलो, ती तत्व समाजामध्ये रुजलीच नाही, असं जेव्हा त्याला वेदना, म्हणजे वैफल्य येतं त्याच्यातून, त्याला त्यावेळेला होणाऱ्या वेदना, ह्या वेदनांचं मोल काय, त्या अशा प्रकारे जो सामान्य कार्यकर्ता असतो, त्या कार्यकर्त्याला होणाऱ्या वेदना कोण पुसणार, त्याच्या वेदना कशा कमी करता येतील, हा एक मुद्दा सुद्धा मी कादंबरीतून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे सामाजिक प्रश्नांना, विविध अशा प्रश्नांना मी स्पर्श केलेला आहे. एका नायकाच्या जीवनाचा प्रवास सांगत असता असता मी सामाजिक प्रश्न अशा प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नायकाच्या जीवनाचं म्हणजे त्याचं जीवन प्रवास पुढे पुढे सरकत असताना त्याच्या अनुषंगाने हे असे विविध सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मी यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखिका म्हणून, म्हणजे लेखिका म्हणून एका नायकाचं, एका व्यक्तिचित्रणाचं आयुष्य सगळं चितारत असताना, कारण कादंबरी हा प्रकारच असा आहे की तिथे एक व्यक्तिचित्रण असतं, एक व्यक्तिचित्रण केंद्रस्थानी असतं आणि त्याचा संपूर्ण जीवनाचा पट चित्रित केला जातो. पण त्याचबरोबर येथे अनेक व्यक्तिरेखा त्याच्या जीवनात येणाऱ्या या पण असतात आणि त्या त्याच्याशी गुंतलेल्या असतात. म्हणजे ते कसं माहितीये, कादंबरी हा प्रकार की एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळात दुसरं वर्तुळ, त्या वर्तुळात दुसरं वर्तुळ, अशी वर्तुळात वर्तुळ जशी असावी तसं ती गुंतागुंत झालेली असते. तसंच याच्यामध्ये नायकाच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या विविध व्यक्तिरेखा त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. मग त्यांच्यामध्ये असलेले ताण तणाव, गुंता हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नायकाचा जीवन प्रवास हा असा सरळ नाही आहे, तर तो वळणावळणांचा आहे, काट्याकुटांचा आहे आणि विविध अशा प्रकारचे प्रसंग त्याचा आलेले आहेत, अनेक प्रकारची दुःख आहेत, वेदना आहेत. हे सगळं तो जेव्हा मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचतो तेव्हा हे त्याला सगळं आठवतं, त्याला ते सगळं जाणवतं. आपल्या चुकाही कधी कधी झालेल्या आहेत त्याही जाणवतात, पण त्या चुकांचा तो स्वीकार करतो आणि त्यांचं तो समर्थनही करतो. कारण त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये दुसरं त्याला काही करता येणारच नव्हतं आणि त्यामुळे तो तसंच वागतो. हे समर्थन तो अशा प्रकारे करत असतो आणि अशा प्रकारे ही एक वेगळी अशी कादंबरी लिहून एक सामाजिक प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाचकांना ती निश्चितच आवडेल असं मला वाटतंय. मला असं वाटतं की माझी ही 6वी कादंबरी आहे. 200 पानं आहेत या कादंबरीची आणि सांगली या ठिकाणी डिपो सन्स नावाची एक फिल्म कंपनी आहे. त्या कंपनीचे CEO म्हणजे काय नाव त्याचं, दिलीप भोसले यांच्याबरोबर माझं बोलणं झालं. प्रत्यक्षात त्यांची माझी गाठभेट कधी नाही, परंतु माझी पुस्तकं विषयी वाचून त्यांनी पुस्तकं मागून घेतली की त्यांनी आपल्या ई-बुक प्लॅटफॉर्मवर सगळी आणली आणि मला म्हणाले, एक दिवशी त्यांचा फोन आला की तुमच्या कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत, सामाजिक त्याच्यामध्ये आशय असतो, तर मला तुमच्या मागे वळून पाहता या कादंबरीवरती फिल्म काढावी असा विचार आहे.
तर मी त्याला परवानगी दिली, परंतु म्हणजे याच्यामध्ये एक सांगते गोष्ट की मी त्यांना अट अशी घातली की माझं जर पुस्तक घेतलं तर सगळे कलाकार माझे असतील, सिंधुदुर्गातले असतील, लोकेशन इथलं असेल, मग दिग्दर्शन वगैरे तुम्ही करू शकता, बाकीचं सगळं तुम्ही बघा. ती त्याने मान्य केली अट, कारण सिंधुदुर्गातील लोकेशन हे अतिशय आकर्षक असं आहे, सगळ्या लोकांना बाहेरच्या ते आकृष्ट करतं. आणि कलाकारांची वाणी तर नाहीच आहे, कलाकारांची तर खाणच आहे तो सिंधुदुर्ग. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की मी त्यांना कळवलं माझी नवीन कादंबरी आली आहे म्हणून, तर ते म्हणाले तीही तुम्ही पाठवून द्या, कदाचित मला ती आवडली तर यापेक्षा मी त्या कादंबरीवरती सुद्धा फिल्म काढू शकेल. परंतु अर्थात फिल्म काढणं एवढं सोपं नाहीये, त्याच्यामध्ये खूप अडचणी असतात, फायनान्शियल अडचण खूप मोठी असते, त्यामुळे ते होईल की नाही मला सांगता येत नाही. परंतु इथपर्यंत विचार जाऊन तर पोहोचलेला आहे, हे सुद्धा एक मला स्वागतार्ह किंवा आनंददायी आहे असं मला वाटतं. किती दिवस लागले तुम्हाला लिहायला? ही कादंबरी लिहायला जवळजवळ 1 वर्ष लागलं. तिची जी अस्वस्थता असते ना लेखकाच्या मनाची, ती बाहेर काढणं आणि ती सुद्धा शब्दातून बाहेर काढणं, त्याच्यासाठी पुन्हा आणि विचार करणं की हे काय करावं लागेल. म्हणजे सगळीच उत्स्फूर्तता नसते कलाकृतींच्या निर्मितीमध्ये, काही भाग हा जाणीवपूर्वक करायचा पण असतो, काही काही उत्स्फूर्ततेनं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी करून पूर्ण होईपर्यंत 1 वर्ष तरी कमीत कमी जातं. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं? प्लॅटफॉर्म केले, कशी पोहोचवणार? लोकांपर्यंत माझ्या कादंबरीचा विषय पोहोचवावा, त्याला महत्वाचं माध्यम म्हणजे एकतर मीडिया आणि दुसरं वर्तमानपत्र हे. तर म्हणूनच मी अशा प्रकारचा विचार केला की पत्रकार परिषदेत हा विषय मांडावा की ज्यामुळे या विविध माध्यमांतून लोकांपर्यंत ते जाऊन पोहोचू शकेल. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की कादंबऱ्या आणि कथा हे वाङ्मय फार कमी प्रमाणामध्ये वाचलं जात आहे. तर निदान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीतरी घडतंय, कोणीतरी लेखिका काहीतरी करण्याचा प्रयत्न करते वेगळं, हा विषय विचार तरी किंवा हा विषय तरी लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून मी हा एक मार्ग स्वीकारलाय. त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गांनी, म्हणजे आता असं की फिल्मच्या माध्यमातून म्हणा, जिथे शक्य होईल तिथे त्याच्या विविध माध्यमातून ते लोकांपर्यंत हा विषय पोहोचवावा, याच्यासाठी माझा प्रयत्न यापुढे असेल. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.